वय वर्ष 70 पार केल्यानंतर एका आजीच्या वहीत तिला लहानपणी कोणीतरी लिहिलेलं प्रेमपत्र सापडतं आणि आजी आजोबांचा संसार घटस्फोटापर्यंत पोचतो। तो वाचवण्यासाठी चाललेली खटाटोप म्हणजे आजीचा बॉयफ्रेंड हे नाटक। राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत रत्नागिरी केंद्रावर स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात मंगळवारी सादर झालेल्या पहिल्या नाटकाने पहिला दिवस गाजवलाय। प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते राजेश देशपांडे यांनी नातेसंबंधांवर लिहिलेलं हे नाटक देशपांडे शैलीमुळे बहारदार झालंय। देशपांडे यांच्या विनोदी संवाद लेखनामुळे या नाटकाने प्रेक्षकांनाही बोलतं केलंय। हो ना, खाली जाऊ त्याचं काय? तुला आपल्या पीटी टीचरने गणुशाला लावून सोडलं असं होतं ना, आता तुला तो बोलती झाला तो मी मला मारणार नसाल तर मीच तो मदन बाहेर आणि मारणार असाल तर मी आकारात राहणे। बरी सुस्त द्या रांगेच्या संबंध असते तर हे पत्र कशाला लिहिलं असतं? हा, म्हणजे तू मला आवडत होतीस, पण तू माझ्याकडे हालचाल करणारं विचित्र काही दिसतंय म्हणून चुकून लक्ष जातं, तसं पण बघितलं नाही। नाही करत हो। पण ते तुझं त्याच्यावर प्रेम होतं हे तू मान्य करते। बघा बघा, अहो थांबाव, आधी शोध तर लागू दे त्याचा, मग बघू मदन मदन बदन काय। तेच ना, ते म्हणतात ना, बाजारात तुरी आणि फटफटीला मारी। पट्टू अगं बायो, फट्ट नसतं ते, फटफटीला मारी असं असतं। फट म्हणजे त्याची केसांची येते ना ती वर फट, आणि फट म्हणजे बरं मी काय म्हणतो, आपण एक काम करूया, आपण आहे ना माझी फोन आलाय उचल आणि ह्याच्यावर घे। हा स्पीकरवर ठेवतो। हॅलो हॅलो, अरे तिकडे कोपच्यात जा, तिकडे रेंज मिळते, मी बसतो ना तिकडे। बघतास काय बोलवांच्या नाही, आता ते वापरत होतं तिकडे। हॅलो, मी शुगर हे बोलतोय। नमस्कार। हा, आपण रती मॅडम ना? नाही, मी मधुमती वैद्य बोलते, कर्जतच्या आधार वृद्धाश्रमातून। रतीने नाव बदललं की काय लागल्यानंतर? आणि बिचारीला वृद्धाश्रमात पण जावं लागलं। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।